जय भीम कॉम्रेड्स, मी राहुल कदम। येत्या रविवारी म्हणजे 26 नोव्हेंबरला संविधान दिन आहे आणि या वर्षीपासून संविधान गौरवाचे अमृत वर्ष सुरू होते। त्यानिमित्त आम्ही सत्यशोधक प्रतिशब्दवर संविधान गौरव नावाने 3 व्हिडिओची सिरीज करत आहोत। या पहिल्या व्हिडिओमध्ये मी आपले स्वागत करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत। भारतात संसदीय लोकशाही शासन प्रणालीचा घटनात्मक मसुदा तयार करण्यात त्यांनी ऐतिहासिक भूमिका पार पाडली आहे। संविधानाचे एक एक कलम मंजूर करताना जबरदस्त वाद चर्चा संविधान सभेत झाल्या आहेत। बाबासाहेब आंबेडकर लोकशाही शासन व्यवस्थेचे खंदे पुरस्कर्ते राहिले आहेत। मात्र भारतासारख्या सामाजिक आर्थिक विषमतेने ग्रस्त समाजात लोकशाही विकसित होईल की नाही याबद्दल त्यांनी संविधान सभेत आणि बाहेरही सातत्याने चिंता व्यक्त केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत बोलताना म्हणाले होते की लोकांना आता लोकांच्या राज्य शासनाचा कंटाळा आलाय। लोकशाही व्यवस्था असणाऱ्या देशात लोकांचेच सरकार असते। लोक आपला प्रतिनिधी गुप्त मतदानाद्वारे निवडून देतात, त्यातून सरकार बनते, म्हणजेच लोक सरकार निवडतात। लोकशाहीत लोकांचेच सरकार असते। मग लोकशाहीचे कट्टर पुरस्कर्ते असणारे बाबासाहेब लोकांना लोकांच्या सरकारचा कंटाळा आला आहे असे का म्हणतात? बाबासाहेबांना लोकशाहीत केवळ लोकांचे सरकार का नको होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचा मसुदा राष्ट्रपतींना सोपवण्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी संविधान सभेची सभा पार पडली। या सभेत भारतीय लोकशाहीची दिशा काय असावी याविषयी मौलिक चिंतन मांडले। त्यावेळी ते बोलताना म्हणाले की आपण मिळविलेल्या स्वातंत्र्याने आपल्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत। आता आपण स्वतंत्र आहोत, त्यामुळे जर काही चुकीचे घडले तर त्यासाठी आता इंग्रजांना जबाबदार धरता येणार नाही, तर त्याचा दोष आपलाच असेल। सर्व लोक, त्यात आपलाही समावेश आहे, नवनवीन विचार प्रवाहांनी प्रभावित होत आहेत। लोकांच्या राज्य शासनाचा त्यांना कंटाळा येऊ लागला आहे। हे सांगताना बाबासाहेब काळ वेगाने बदलतो आहे याचेही सूचन करतात। या विधानामागे बाबासाहेबांचे भारतीय समाजाबद्दलचे गंभीर चिंतन आहे। जातीपातीत विभागलेले देशातले बहुसंख्य समाजगट आपल्या मूलभूत हक्कांपासून पिढ्यानपिढ्या वंचित ठेवण्यात आले आहेत। हे समूह जागृत होत असल्याचे बाबासाहेब बघत होते। केवळ लोकांचे सरकार येऊन वंचित समूहांचा विकास होणार नाही, म्हणून या लोकांसाठी सरकार यायला हवे असा बाबासाहेबांचा आग्रह होता। ते या भाषणात म्हणतात की लोकांच्या सरकारला कंटाळलेल्या लोकांना लोकांसाठी म्हणजे त्यांच्यासाठी सरकार यायला हवे। मग ते राज्य लोकांचे आणि लोकांनी निवडलेले आहे किंवा कसे निवडले याची चिंता करणार नाहीत। म्हणजे लोकांनी निवडून दिलेले सरकार जर लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले तर हे लोक हुकुमशाहीच्याही मागे उभे राहू शकतात अशी भीती बाबासाहेबांना वाटत होती। म्हणूनच ते या भाषणात लोकांना स्वतःसाठी सरकार बनविण्यासाठी उद्युक्त करायला हवे असे म्हणतात। ते म्हणतात, ज्या संविधानात आपण लोकांचे लोकांकरिता आणि लोकांनी निवडलेले शासन हे तत्व जतन करण्याचा प्रयत्न केला आहे, ते जर सुरक्षित ठेवायचे असेल तर लोकांनाच लोकांच्या सरकारऐवजी लोकांसाठी सरकार निवडण्याकरिता उद्युक्त केले पाहिजे। या बाबतीतील पुढाकार घेण्यात आपण दुर्बल ठरता कामा नये। देशसेवा करण्याचा हा एकमेव मार्ग आहे, यापेक्षा अधिक चांगला असा दुसरा मार्ग मला दिसत नाही। म्हणजेच लोकशाही यशस्वी व्हायची असेल तर केवळ लोकांनी निवडून दिलेले सरकार उपयोगी नाही, तर लोकांनी निवडून दिलेले सरकार हे लोकांसाठीही असायला हवे असा आग्रह होता। बाबासाहेबांचा हा इशारा आपण गंभीर घेतला नाही। केवळ 5 वर्षांनी निवडणुका होणार, त्या निवडणुकीत आपण मतदानाचा हक्क बजावायचा व सरकार निवडून द्यायचे इतपतच भारतीय जनता लोकशाहीबाबत जागरूक राहिली। त्यामुळे लोक दर 5 वर्षांनी सरकार बनवत राहिले। आपण बनवत असलेले सरकार कोणासाठी आहे याचा कधीच विचार केला नाही। गेल्या 70 वर्षात सरकारे आली आणि गेली, कल्याण मुठभरांचेच झाले। लोकांना चांगली आरोग्य व्यवस्था नाही, चांगले आणि परवडणारे शिक्षण नाही, लाखो बेरोजगारांचे तांडे भटकत आहेत, शेतकरी आत्महत्या करीत आहेत, 80% जनता भुके कंगालच राहिली आहे। बाबासाहेबांच्या इशाऱ्याकडे आपण गंभीर लक्ष दिले असते तर 70 वर्षांनंतरही 80% जनतेला मोफत धान्याची याचक बनवून जीवन जगावे लागले नसते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सत्यशोधक प्रतिशब्द या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।
जय भीम. मी राहुल कदम.